चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे अवैध वाळू साठा केल्याप्रकरणी ठेकेदाराला 4,93,52,000 रुपयाचा दंड, वाळू माफियांना महसूल प्रशासनाचा जोरदार धक्का। चोपडा तालुक्यातील तांदलवाडी येथील गट क्रमांक 18, 19 व 31 येथील वाळू ठेकेदार चामुंडा सप्लायर्सतर्फे प्रदीप युवराज शहा यांनी केलेल्या उत्खननातून अमळनेर चोपडा रस्त्याला लागून असलेले धुनीवाले मंदिराच्या खालच्या बाजूला पूर्वेकडे जाताना उत्तर दक्षिणेकडे केलेला 1139 ब्रास व तसेच निमगव्हाण उक्त नमूद साठ्याच्या पूर्वेकडे जाताना 200 मीटर अंतरावर खाजगी गटामध्ये शेती उत्तर दक्षिणेस एका ओळीने 711 ब्रास असा केलेला एकूण 1695 ब्रास वाळू साठा जिल्हाधिकारी जळगाव सक्षम प्राधिकारी यांचे परवानगी शिवाय साठवणूक केलेला वाळू साठा आढळून आलेल्या प्रकरणी सदर बेकायदेशीरपणे केलेल्या वाळू साठ्यासंदर्भात मंडळ अधिकारी चहाड विभाग व ग्राम महसूल अधिकारी तांदलवाडी यांनी दिनांक मे 28 रोजी अहवाल व पंचनामा समक्ष सादर केलेला आहे। ज्याअर्थी सदर वाळू घाटातून वाळू उत्खनन व वाहतूक करताना आदेशातील अटी व शर्तीचा भंग केलेला दिसून येत आहे। त्यामुळे सदर बाब ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 व पोट कलम 7 व 8 तसेच महाराष्ट्र शासन असाधारण भाग 4 दिनांक 4 जून 2021 मधील तरतुदीनुसार दंडास पात्र आहे। त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 पोट कलम 7 व 8, 1, 2 अन्वये ठेकेदार प्रदीप शहा 4,93,52,827 दंड आकारण्यात आले असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली। सदर कारवाईनंतर वाळू माफियाचे धाबे दणाणले असून संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी वाळू साठा केलेल्या वाळू माफिया सध्या रॉयल्टीचा जुगाड करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे। महसूल प्रशासन इथेच थांबणार की कारवाईत सातत्य ठेवणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।